सगळ्या अपार्टमेंटला असे लॉक्स असतात आणि जे की फक्त चावीने उघडू शकतात आणि ती चावी आणि तुम्हाला जर इथनं बाहेर जायचं असेल तर इथं तुम्ही बघू शकताय. हे इथं टॅप असते. तर रशियामध्ये सगळ्या अपार्टमेंटला बाथटब असणार 100%. एक टीव्ही पण आहे. सॅमसंगचा टीव्ही आहे आणि तर मी व्लॉग बनवायला येणार म्हणून भाऊ सगळी भांडी घासून ठेवला. तर तुम्ही बघू शकताय कसं इथं जुगाड लावलेला आहे वॉशिंग मशीन साठी. जे कोणी रशियाला येणार आहे मी रिकमेंड करीन. तर रशियामध्ये एमबीबीएस करायला येणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याचा एक प्रश्न असतो की इथले अपार्टमेंट्स कसे असतात, इथले ओनर्स कसे असतात किंवा इथले रेंट कसे आहेत. तर चला मी आज तुम्हाला दाखवतो एक टिपिकल रशियन अपार्टमेंट. नमस्कार मंडळी, मी अथर्व पाटील आणि तुमचं स्वागत आहे या पहिल्या व्लॉग मध्ये. तर रशियामधल्या सगळ्या अपार्टमेंटचा विषय हार्ड गोष्ट म्हणजे इथल्या सगळ्या अपार्टमेंटला असे लॉक्स असतात आणि जे की फक्त चावीने उघडू शकतात आणि ती चावी फक्त जे अपार्टमेंट मध्ये राहतात त्यांच्याकडेच असते. ह्याच्यामुळे एक गोष्ट होत्या की कुठलाही बाहेरचा माणूस आत जाऊ शकत नाही. तर माझ्या मित्राचा अपार्टमेंट आहे आणि मित्र तुम्ही बघू शकता आलाय. तर आता आपल्याकडे मेन गेटची चावी आली आणि तुम्हाला मी दाखवतो की हे मेन गेट कसं उघडायचं. तर हे चावीला असं टोकन टाईप असते, ते इथं लावायचं. ते लावल्यानंतर ना आपला दरवाजा उघडतोय. आणि तुम्हाला जर इथनं बाहेर जायचं असेल तर इथं तुम्ही बघू शकताय. हे इथं टॅप केल्यावर तुमचा परत एकदा दरवाजा उघडतोय आणि तुम्ही बाहेर जाऊ शकताय. तर सोसायटीच्या आतमध्ये आल्या एक गोष्ट मी ऑब्झर्व केली, ते म्हणजे इथलं स्वच्छपणा. तर तुम्ही इथं बघू शकताय इथली सोसायटी, सगळ्या सोसायट्या इथल्या स्वच्छ आणि एकदम क्लीन असतात आणि डिसिप्लिन पण बघा तुम्ही. इथलं कार पार्किंगची जी सिस्टम आहे ती पण बघा, एका ओळीनं कार लावल्यात सगळ्या. तर मगासपासून तुम्ही बघितलं असेल मी अपार्टमेंट हा शब्द खूप वेळा वापरलाय. तर तुम्ही विचार करत असाल की अपार्टमेंट शब्द का वापरलाय. तर आपल्या इथं जनरली फ्लॅट हा शब्द वापरतात, पण रशियामध्ये फ्लॅटसाठी अपार्टमेंट हा शब्द वापरतात. आणि रशियन अपार्टमेंटची अजून एक खास गोष्ट म्हणजे इथले सगळे अपार्टमेंट्स फर्निचर सकट देतात. म्हणजे आपल्या इथं तुम्हाला माहित असेल की फ्लॅट घेताना फक्त फ्लॅट मिळतो, पण रशियामध्ये फर्निचर सकट अपार्टमेंट्स मिळतात. तर आता आपण आले बिल्डिंगच्या मेन गेटला आणि बिल्डिंगचं मेन गेट उघडताना पण तुम्हाला तीच चावी लागणार आहे. तर इथं टॅप केल्यावर दरवाजा उघडतोय. आणि इथं बघू शकताय तुम्ही ऑटोमॅटिक लाईट्स आहेत. आपण आल्यावर हे ऑटोमॅटिक चालू होतात. बघू शकताय. तर ज्या मित्राचं अपार्टमेंट आज आपण बघायला आले तर त्याचं अपार्टमेंट नंबर 1 आहे आणि आता चला आपण बघूया. तर हा माझा मित्र आहे, त्याचं नाव आहे नयन दळवी. तर तो आज तुम्हाला दाखवणार आहे त्याचं अपार्टमेंट. तुम्ही रशियात जावा नाही तर आणि कुठेतरी जावा, शूज हे काढायलाच लागतात अपार्टमेंटच्या आत. तर इथं तुम्ही बघू शकताय आत आल्या शूज काढून थोडी जागा आहे आणि हे वॉर्डरोब टाईप आहे. इथं जॅकेट आणि कपडे ठेवला आहे आणि ह्या साईडला बघू शकताय वॉशरूम आहे. तर चला पहिला वॉशरूमच बघूया. तर वॉशरूम मध्ये खास गोष्ट म्हणजे बाथटब. आपल्या इथं फ्लॅटमध्ये बाथटब कधी नसते, तर रशियामध्ये सगळ्या अपार्टमेंटला बाथटब असणार 100%. तर जसं की मी मगाशी म्हणलेलं की इथले सगळे अपार्टमेंट फर्निचर सकट देतात. तर तुम्ही इथं बघू शकता ही वॉर्डरोब आहे. तर पहिल्या रूमला म्हणजे हॉलकडे आपण जाऊया. तर इथे पण तुम्ही बघू शकताय सगळं वेल फर्निश्ड आहे. बेड, सोफा कम बेड आहे आणि रूमची तुम्ही क्वालिटी बघू शकताय, एकदम फाईन आणि वेल फर्निश्ड आहे. इथे हे कपाट आहे, एक डबल बेड आहे आणि हा सोफा कम बेड आहे. आणि बघू शकता तुम्ही एक टीव्ही पण आहे, सॅमसंगचा टीव्ही आहे. आणि ओव्हरऑल तुम्ही एक लुक घेऊ शकता की रशियन अपार्टमेंट्स आतून कशा असतात, एकदम वेल फर्निश्ड आणि एकदम क्वालिटी. आणि या साईडला खिडकी पण आहे, तुम्ही बघू शकताय.
अजून एक विशेष गोष्ट म्हणजे हे जे तुम्ही बघालाय तर ह्याला हीटर म्हणतात आणि हे हीटर काय काय अपार्टमेंटमध्ये गव्हर्नमेंट असतात गव्हर्नमेंटचे आणि काय काय अपार्टमेंटमध्ये प्रायव्हेट पण असतात. तर हे हीटर तुम्ही बघू शकता इथे त्याचं नाव आहे. ओव्हरऑल तुम्ही ही एक रूम बघू शकता, हॉल आहे. तुम्हाला इकडनं व्ह्यू दाखवतो. या रूमचा फुल व्ह्यू तुम्ही बघू शकता. तर ही गोष्ट तुम्ही एक ऑब्झर्व केला असेल तर हे काय तुमच्या मनात प्रश्न आलाच असेल तर हे आहे फिल्टर. यामध्ये पाणी फिल्टर करून पितात. तर रशियामध्ये सगळीकडे तुम्हाला हे बघायला मिळेल. तर भावना दरवाज्यातनं आत आल्या तुम्हाला हा फोन दिसत असेल तर ह्याचं काम काय आहे ते तुम्हाला आता प्रश्न पडला असेल. तर हे फोन कशासाठी असते, बाहेर गेटवर तुम्ही बघितलं असेल तिथे नंबर्स असतात. ते अपार्टमेंटचा नंबर टाकून डायरेक्ट बाहेरून इथं कॉल येतो आणि मग इथून उचलल्यावर इथे एक बटन आहे, तो बटन दाबल्यावर बाहेरचा मेन दरवाजा उघडतो. तर हॉल बघून झालाय, आता आपण बघूया इथलं किचन. तर किचन पण इथलं तुम्ही बघू शकताय खूप मोठं आहे आणि एवढं किचन इथं भेटणं म्हणजे खूप लक्झरियस आहे. तर आत आल्याला तुम्ही बघू शकता इथे एक छोटासा डायनिंग टेबल आहे, 4 चेअर आहेत आणि इकडं वॉलला मॅट लावलेला आहे आणि आत आल्यावर इकडे बघू शकता तुम्ही पूर्ण फर्निचर सकट इथं तुम्हाला किचन मिळणार आणि या साईडला तुम्ही बघू शकता फ्रीज आहे डबल डोअर. त्यानंतर त्याच्याच साईडला आहे ओव्हन. ओव्हनच्या वरती आहे मायक्रोवेव्ह आणि या साईडला तुम्ही बघू शकता बेसिन वगैरे आहे आणि एकदम क्लीन सगळं. आणि तर तुम्ही बघू शकताय कसं इथं जुगाड लावलेला आहे वॉशिंग मशीनसाठी. हे कपाट उघडलं की इथं एक छोटंसं वॉशिंग मशीन आहे. तर एका माणसाचे कपडे एका वेळी ह्यावेळी यामध्ये धुवून निघतात. तर तुम्ही बघू शकता सगळ्या ट्रॉलीज आहेत भांडे वगैरे ठेवायला. तुम्ही बघू शकताय पूर्ण किचन कट्टा बेसिन वगैरे आहे आणि इथं या अपार्टमेंटमध्ये गॅस आहे. रशियामध्ये बऱ्याच अपार्टमेंटमध्ये इंडक्शन असतात, इंडक्शन सिस्टीम आहे इकडं. पण काही अपार्टमेंटमध्ये तुम्हाला गॅस पण बघायला मिळतील. तर इथे तुम्ही बघू शकताय 4 गॅस आहे तिथं. त्यानंतर ह्या साईडला परत तुम्हाला सामान वगैरे ठेवायला कपाट. वरती पण तुम्ही बघू शकताय छोटे छोटे कपाट आहेत. हा आहे डायनिंग टेबल छोटा. इथं एक छोटासा हीटर पण आहे जो की आता बंद आहे आणि किचन अटॅच्ड गॅलरी. तर मी व्लॉग बनवा येणार म्हणून भाऊ सगळी भांडी घासून ठेवला. तर भाऊ माझ्यासाठी चहा बनवालाय. एक नंबर कडक चहा बनवते भाई. अरे हा, तुम्ही हे बघू शकता इंडियन चहा पुडी. तर गॅलरी पण तुम्ही बघू शकता एकदम स्पेशियस आहे, जास्त जागा आहे. इथं स्टँड पण बसू शकता आणि इथं आपण चेअर टाकून पण बाहेर बसू शकतो आणि खिडकी बघू शकता तुम्ही खूप मोठी आहे. बाहेरचा व्ह्यू. तर किचनचा पण तुम्ही व्ह्यू बघू शकता पूर्ण किचनचा व्ह्यू. तर म्हणजे अपार्टमेंट तर तुम्ही बघितलाय. आता मेन गोष्ट येते डॉक्युमेंटेशनची. डॉक्युमेंटेशन खूप इम्पॉर्टंट आहे रशियामध्ये. तुम्ही पूर्ण रशियामध्ये कुठे पण जर राहिला तर त्यासाठी रजिस्ट्रेशन करावं लागतं आणि ते रजिस्ट्रेशन ओनर करून देते. त्यासाठी काही झंझट नसते आपल्याला, फक्त ओनरला पैसे द्यावे लागतात. तर आता नॉर्मल रजिस्ट्रेशन करायलासाठी 1700 रुबल्स घेतात, म्हणजे
इंडियन INR मध्ये जर कन्वर्ट केले तर 2100 INR लागतात आणि ते पण ओनरवर डिपेंड करतं. काही ओनर पैसे घेतात, काही ओनर पैसे घेत नाही आणि इथले सगळे रूल्स स्ट्रिक्ट आहेत. जे फॉरेनर्स आहेत त्यांच्यासाठी तर स्पेशली एकदम स्ट्रिक्ट आहेत. जे इंडियन स्टुडंट्स आहेत किंवा वेगवेगळ्या देशातून अजून बरेचसे स्टुडंट इथं रशियामध्ये शिकायला येतात, तर त्यांच्यासाठी रूल्स एकदम स्ट्रिक्ट आहेत. जर तुमचं रजिस्ट्रेशन नसेल तर तुम्हाला तुमच्यावर डायरेक्ट जागेवर केस होते आणि पोलीस वगैरे केस करतात आणि ओनर्स पण काही इथले एकदम स्ट्रिक्ट आहेत आणि काही एकदम चांगले आहेत. तर रजिस्ट्रेशन जेव्हा तुम्ही करता तर ते एक लिमिटेड काळासाठी असतं. आता समजा जे इंडियन स्टुडंट्स आहेत ते सुट्टीसाठी ज्यावेळी घरी जातील त्यावेळी ते रजिस्ट्रेशन ऑटोमॅटिकली कॅन्सल होतं. जेव्हा पण तुम्ही रशिया सोडून जाल तर त्यावेळी ते रजिस्ट्रेशन कॅन्सल होतं आणि ज्यावेळी पण तुम्ही रशियात परत याल तर ते रजिस्ट्रेशन परत करावं लागतं आणि ते एक लिमिटेड टाईमसाठी असतं. दुसरा विषय म्हणजे लाईट बिल आणि पाणी बिल. तर लाईट आणि पाणी बिल एवढं जास्त येत नाही. काही काही अपार्टमेंट्सला एकदम जास्त येतं आणि पाणी बिलमध्ये गरम पाण्याचं बिल वेगळं येतं, गार पाण्याचं बिल वेगळं येतं, हिटरचं बिल पण वेगळं येतं आणि लाईटचं बिल वेगळं येतं. तर काही अपार्टमेंट्समध्ये कमी येतं, काही अपार्टमेंटमध्ये जास्त येतं. आणि लाईट आणि पाण्याचा जो सप्लाय आहे तो 24 तास चालू असतो. तुम्ही ऑल ओव्हर रशिया कुठं पण जावा, कधी पण जावा, लाईट आणि पाणी 24 तास अवेलेबल असते 100%. आता जे नवीन स्टुडंट्स येणार असतील रशियामध्ये तर त्यांच्यासाठी फर्स्ट इयर हॉस्टेल कंपल्सरी असतं. तुम्ही कुठल्या पण कन्सल्टन्सी थ्रू आला असाल तर त्यावेळी फर्स्ट इयरला हॉस्टेल कंपल्सरी असतं. फर्स्ट इयर झाल्यानंतर तुम्ही हॉस्टेल चेंज करून अपार्टमेंट रेंट करू शकता. तर मंडळी, माझा मित्र नयन आता तुम्हाला थोडीशी इन्फॉर्मेशन देईल त्याच्या अपार्टमेंटबद्दल. तर भावा, तुझ्या अपार्टमेंटचं रेंट किती आहे आणि तुम्ही किती जण राहता अपार्टमेंटमध्ये? सध्या आम्हाला रेंट आहे 26,000. 2 जण राहतो त्याच्यात आम्ही. 26,000 मध्ये सगळंच आलं आमचं, A to Z सगळं. सगळं इन्क्लुडेड. सगळं वॉटर बिल, इलेक्ट्रिसिटी बिल सगळं. अच्छा. इव्हन वायफाय पण त्यातच आहे. मॅक्सिमम किती जण तुम्ही राहू शकता एका अपार्टमेंटमध्ये? आता आमचं जे चालू आहे तर ते तर 2 जणांचं राहू शकतो. जर ओनरला रिक्वेस्ट करून आम्ही 3 करू शकतो मॅक्सिमम. अच्छा. आणि ओनर कसा आहे, एकदम स्ट्रिक्ट आहे का? नाही, आमचा ओनर लई चांगला आहे. ओनर लई चांगला आहे. ओनर चिल असतो. बरं. पण रशियामध्ये जेवढं मी ऐकलंय तर काही ऑलमोस्ट रशियन ओनर लई खडूस असतात. आमचा चांगला काही काही चांगले असतात, काय चांगले असतात. बरं. आणि ओव्हरऑल तुझा अपार्टमेंटला राहायचा एक्सपिरियन्स कसा आहे? आधी हॉस्टेलला राहत होतास आणि आता अपार्टमेंटमध्ये राहतोस, काय तुला फरक काय वाटतोय? ओव्हरऑल तर बघ, मी तुला तर माहितच आहे 2-3 अपार्टमेंट बदलल्यात. एक अपार्टमेंट असे भेटतात की सोडून जाऊ वाटत नाही, पण एक असतात तिथं राहायलाच मन होत नाही. ओनरवर डिपेंड असतं सगळं. हे तर अपार्टमेंट माझं एकदम कडक आहे, फर्स्ट क्लास, एक नंबर. जे कोणी रशियाला येणार आहे मी रिकमेंड करीन हॉस्टेलपेक्षा अपार्टमेंट घेऊन राहावा, जर तुमचे मित्र चांगले झाले असेल तर. होय. आणि फर्स्ट इयर आपल्याला हॉस्टेल सगळीकडे कंपल्सरी हॉस्टेलच आहेत. फर्स्ट इयर झाल्यानंतर मग तुम्ही चेंज करू शकता. जसं काही लोकांना माहित नसेल, आम्ही जेव्हा हॉस्टेलमध्ये राहत होतो, पाटील माझा रूममेटच होता. आम्ही आधीपासूनच रूममेट आहे आणि ग्रुपमेट पण आहे, चांगला मित्र पण आहे. तर मंडळी, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा आणि कमेंट करून सांगा की तुम्हाला ही अपार्टमेंटची प्राइस कशी वाटली, म्हणजे जास्त आहे की अफोर्डेबल आहे. आणि व्हिडिओ शेअर नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, कारण की असेच अजून व्हिडिओ येणार आहेत. आणि आता मी सध्या एक्सप्लोर करतोय रशिया अजून, आणि हा माझा पहिला व्लॉग होता. जर काही चुका झाल्या असतील तर तेवढं समजून घ्या आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.